Hello students, good morning everyone. Now previous lecture we have done our lesson. Okay, now in today's lecture we are going to learn our next poem, that is trees are the kindest things I know. Now with the help of that name you can understood that this poem is based on the tree. म्हणजे आज आपण आपली कविता बघणार आहोत. कवितेचं नाव आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे या नावावरून तुम्हाला एवढं तरी लक्षात आलंच असेल की ही जी पोयम आहे, कविता आहे, ती ट्रीज म्हणजेच झाडांबद्दल लिहिलेली आहे. नाव फर्स्ट आय विल रीड द पोयम, देन आफ्टरवर्ड्स आय विल एक्सप्लेन इट. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, पेज नंबर 13. Poet is Harry Benn. Poet means the person who wrote the poem. म्हणजे पोएट म्हणजे कोण? कवी. ज्या व्यक्तीने कविता लिहिली आहे त्याला पोएट असे बोलतात. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruits in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes to night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. Now, कवितेचा थोडक्यात अर्थ सांगायचा असा तर कविता ही एका झाडांबद्दल लिहिलेली आहे. म्हणजे झाड, ट्रीज जे काय आहेत ते आपल्याला कशा प्रकारे हेल्प करतात किंवा ते कशा प्रकारे काइंडेस्ट म्हणजे दयाळू, काइंड म्हणजे दयाळू, काइंडेस्ट इज अ डिग्री फॉर्म ऑफ काइंड. सो ट्रीज जे आहेत ते कशा प्रकारे, झाडं जी आहेत ती कशा प्रकारे दयाळू आहेत, दयावान आहेत, त्याबद्दल ही पोयम आहे. नाव ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे ट्रीज, झाडं ही माझ्या माहितीप्रमाणे झाडं ही सर्वात दयाळू वस्तू किंवा एखादं व्यक्तिमत्व आहे. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कोणालाही इजा पोचवत नाहीत, ते सरळपणे स्वतःच वाढत असतात. बरोबर आहे, झाडं कोणाला इजा पोचवतात का? नाही. आपण झाडांना इजा पोचवतो त्यांना कट करून किंवा काटून, पण झाडं पर्सनली आपल्याला कोणाला इजा नाही पोचवत, ते सरळ फक्त वाढतच असतात. म्हणून ते काय आहेत? दयाळू आहेत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. स्प्रेड म्हणजे पसरवणे. मग ते काय करत असतात? स्प्रेड म्हणजे पसरवणे, शेड म्हणजे छाया, म्हणजे ते सर्वांना छाया देत असतात, छाया पसरवत असतात. तो फॉर स्लीपी काऊज म्हणजे गाय. म्हणजे इथं काऊज या शब्दाचा अर्थ सर्व मुके प्राणी पक्षी जे असतील त्यांना काय आहे? छाया देत आहे किंवा शेड देत आहे किंवा पसरवत आहे. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बॉट्स. गॅदर म्हणजे जमा होणे. तर गॅदर बर्ड्स म्हणजे पक्षी कोठे जमा होतात? ऑन द बॉस म्हणजे ब्रांचेस. बॉट्स म्हणजे ब्रांचेस, म्हणजे झाडाचे जे काही ब्रांचेस आहेत, फांद्या आहेत, त्या फांद्यांवरती सर्व पक्षी एकत्र होतात, जमा होतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबव. ते आपल्याला फ्रूट्स म्हणजे फळे देतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आणि वूड म्हणजे लाकूड, आणि आपल्याला लाकूडही देतात आपली घरं बनवण्यासाठी. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोन. नाव हॅलोन मीन्स वॉट? इज अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व्ड इन वेस्टर्न कंट्रीज. वेस्टर्न कंट्रीज म्हणजे बाहेरच्या देशात ऑटम सीझनमध्ये साजरा केला जाणारा एक सण म्हणजेच हॅलोन. तर हॅलोनसाठी बर्न करायला लीव्स देतात. म्हणजे थोडक्यात आपण जसं होळीला ज्याप्रमाणे बर्न करतो, जाळतो, त्याप्रमाणेच जाळण्यासाठी आपण लीव्ससुद्धा झाडाचे वापरतो. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंग सीझनमध्ये झाडांना नवी पालवी पण फुटून देतात.
म्हणजे आधी आपल्याला झाडांची पानं ज्यावेळेस ऑटम सीझनमध्ये गळतात त्यावेळेस ती पानं आपण वापरतो. म्हणजे कवीचं असं म्हणणं आहे की आपल्याला ती पानं आपल्या उपयोगाला येण्यासाठी झाडं स्वतःची पानं गळवतात आणि आपल्याला ती देतात आणि पुन्हा स्प्रिंग सीझनमध्ये पुन्हा आपल्या फांद्यांना ती झाडं पुन्हा पानं आणून देतात. They are the first when days begin to touch the beams of morning sun. ते झाडं, दे म्हणजे इथं झाडं, तर झाडं जी आहेत ती अशी आहेत की सूर्याची जी पहिली किरणं आहेत, बीम्स म्हणजे रेज, किरण, सूर्याची जी पहिली किरणं आहेत ती कोणाला टच करतात तर फक्त झाडांना सर्वात पहिलं टच करतात. म्हणून झाडं हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना सूर्याची किरणं सर्वात प्रथम टच करतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि तेच असे आहेत की सगळ्यात शेवटी लाईट त्यांच्यापासून दूर जाते. वेन इव्हनिंग चेंजेस टू नाईट, तर लाईट शेवट त्यांच्यापासून दूर जाते. म्हणजे लाईट कधी शेवट जाते, म्हणजे उजेड कधी शेवट होतो, रात्र जेव्हा होते तेव्हा. म्हणजे कवीचं असं म्हणणं आहे की झाड हे एक असं आहे की सर्वात पहिलं दिवस झाडच बघतात आणि सर्वात शेवटी रात्रसुद्धा झाडच पाहतात. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. आणि ज्यावेळेस मून फ्लोट म्हणजे तरंगणे, ज्यावेळेस चंद्र आकाशामध्ये तरंगत असतो म्हणजे आकाशामध्ये दिसत असतो, दे हम अ ड्राउझी लुलाबी. हम म्हणजे गुणगुणणे, मनामध्ये गुणगुणणे. ड्राउझी लुलाबी, ड्राउझी म्हणजे स्लीपी, झोपाळू. अँड लुलाबी मीन्स सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन्स टू स्लीप. लुलाबी म्हणजे थोडक्यात अंगाई गीत. म्हणजे कवीचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस चंद्र आकाशामध्ये डुलत असतो किंवा फ्लोट म्हणजे तरंगत असतो त्यावेळेस झाडं काय करत असतात, एक मनामध्ये त्यांच्या मनामध्ये हमिंग करणे म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक लुलाबी अंगाई गीत गुणगुणत असतात. म्हणजे झाडं थोडीफार अशी वाऱ्यानं हवेत हालत असतात. ते कवीनं असं इमॅजिनेशन केलं की ते अंगाई गीत बोलत आहेत. Of sleep children long ago, trees are the kindest things I know. म्हणजे ते कशासाठी, मुलांना झोपण्यासाठी चंद्राच्या सोबत ते अंगाई गीत बोलत असतात. कोणासाठी, मुलांना झोपण्यासाठी. म्हणूनच ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणूनच मला असं वाटतं की झाडं ही सर्वात दयावान किंवा दयाळू आहेत. नाव this we have done the poem. What you have to do, you have to write this difficult word with the meaning. तुम्हाला हे difficult words जे आहेत ते with meaning लिहायचे आहेत. and rather than this difficult words, if you think other words are difficult for you, then write that difficult words and with the meaning you can find the meaning from the dictionary. हे शब्द लिहून ह्या शब्दांव्यतिरिक्त जर तुम्हाला कवितेमधून अजून शब्द काही अवघड वाटत असतील तर ते शब्द डिक्शनरीमधून त्याचा मीनिंग घेऊन ते शब्दही लिहायचे आहेत. अँड यू हॅव टू सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप, दॅट इज युअर होमवर्क. थँक्यू.